इथल्या आपल्या लोटेवाडी गावातल्या शेती जमिनीचा भाव काय या ठिकाणी मला सांगितलं की आसपासच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये एकरी 25, 30, 35 लाखाला एकर जातोय। आसपासच्या तालुक्यात इथे किरण भाऊ तोच व्यवसाय करतात, त्यांना मी विचारलं आसपासच्या तालुक्यात काय भाव आहे, तर जवळजवळ 8, 10, 12 लाख रुपये एकरी भाव आहे। ही जी तफावत आहे ही स्वर्गीय आबासाहेबांचा विकास आहे। आम्हाला विकास काय असतो हे सांगायला लावू नका। आमच्या तालुक्यामध्ये कुठलाही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता 2 नंबरचा व्यवसाय करून गाडी बंगला किंवा इतर गोष्टी मिळवणार नाही। इतर वाम मार्गाला एखाद्या गावातला तरुण चुकीच्या मार्गाला लावणारा आमचा पक्ष नाही। निश्चितपणे बऱ्याचशा वेळा या तालुक्यामध्ये आता भाषण करत असताना बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं, टीका केल्या। बऱ्याचशा वेळा माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, अजिबात कोणावर टीका करायची गरज नाही। जे कोणी पक्ष सोडून गेलेले आहेत बऱ्याचशा त्यांच्याही पिढ्यांनी आपल्या पक्षाचं काम केलंय, आबासाहेबांना सहकार्य केलंय, हे आपण विसरायचं नाही। पण वाईट एवढंच वाटलं ही माहिती घेतली संगमाप्पा आबासाहेबांचा 11 तारखेला आपण निषेध व्यक्त केला, तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव आपण तो तहसील समोर निषेध व्यक्त केला। त्यांनी सांगितलं भाषणामध्ये की आबासाहेब आमचं दैवत आहे। 10 तारखेच्या कार्यक्रमामध्ये 11 तारखेचा निषेधाचा कार्यक्रम तहसील समोर चालू असताना 1:38ला त्याच ग्रुप मधल्या एका व्यक्तीच्या स्टेटसला मी एक पोस्ट पाहिली की त्यांनी आपल्याच तरुण सहकार्याचा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला आणि त्यांनी ती पोस्ट ठेवली होती। खरंच जर आबासाहेबांना दैवत मानत असता तर निदान एक दिवस तरी तुम्ही थांबला असता। आम्ही निषेध करत असताना ज्याच्याकडून ते चुकीचं कृत्य घडलं तुम्ही सामील व्हायला हवा होता। या पद्धतीनं जे काही सोडून गेलेले त्यांच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही, त्यांच्यावर टीका करायची गरज नाही। आज जरी काही कारणास्तव ते सोडून गेले असतील, कधी कधी मला वाटतं, मी एकटा असताना विचार करतो की आपल्याकडूनच काहीतरी कमीपणा झाला असेल, आपल्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल आणि त्याच्यामुळं आपल्या चुकीमुळं ती लोक सोडून गेली असतील। पण मी तुम्हाला विश्वास देतो की भविष्यामध्ये सुद्धा ती लोक आपल्या सोबतच येणार आहेत, कारण त्यांना आपल्या पक्षाशिवाय करमणार नाही। या गावामध्ये स्वर्गीय आबासाहेबांच्या काळामध्ये गायरान जमीन दिलेली घरकुलांसाठी बऱ्याच वेळा तुमच्या गावातली काही मंडळी गोरगरीब जनतेला चुकीच्या पद्धतीनं दादागिरी करून धमकवत असतील की जागा मिळणार नाही। मी या सभेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय, या गावातल्या नाही या मतदारसंघातल्या कुठल्याही गोरगरीब जनतेच्या केसाला सुद्धा कोण धक्का लावणार नाही। ती जबाबदारी बाबासाहेब देशमुखची आहे। निश्चितपणे कुठल्याही गोरगरिबाचं काही काम असू द्या, माझ्याकडे या, रात्रंदिवस तुमच्यासाठी सेवा देण्यासाठी मी खंबीर आहे। या शासनाचा नियम आहे, ज्या गावामध्ये जमिनी नाही, गावठाण नाही, गायरान नाही, त्यांच्या गोरगरिबांच्या घरकुलासाठी शासनाने 1 लाख रुपये प्रत्येकी ही रक्कम अदा करणार आहे। त्याच्यामुळं अजिबात कुणी घाबरू नका। संगमाप्पा तुमचं गाव चांगलं आहे, इतर तालुक्यातली गावं खूप चांगली आहेत, पण या गावाला काय अडचण आहे माहित नाही। दलित वस्तीतला सावंत वस्ती ते हेगडे वस्तीमध्ये एक रस्ता टाकलाय, काय मागच्या 5 वर्षात काय सवय लागली माहित नाही, पण रस्ते फक्त नावाला आहेत, पैसे काढून घेतले, तो रस्ता अजूनही झालेला नाही। पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, अशा गोष्टींना थोडं तुम्ही लक्ष द्या। अशा गोष्टींची चर्चा
या तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे. कारण स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये कदापि निदान कुणाचं काम झालं नसेल, पण झालेल्या कामाचं चुकीच्या पद्धतीनं पैसे काढून घेण्यासारखी परिस्थिती मागच्या 50-60 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये कदापि नव्हती. आणि इथून पुढे सुद्धा आपल्या काळात कुठल्याही गोरगरीब जनतेला कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आपण घेणार आहोत. निश्चितपणे पंचायत समिती जिल्हा परिषदचे इलेक्शन आलेले, त्या निमित्ताने आपण या ठिकाणी हा मेळावा घेतलेला आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की स्वर्गीय आबा साहेबांनी 1972 पासून आपल्या पंचायत समितीवरती शेतकरी कामगार पक्षाचा तुम्हा सर्वांचा हा लाल बावटा दिमागात फडकवत ठेवलेला होता. आबासाहेबांच्या निधनानंतरची ही आपली पहिली निवडणूक आहे आणि पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी निश्चितपणे जोमाने काम करणार आहात. माझी निवडणूक झालेली आहे, आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. माझ्या निवडणुकीला मी 100च्या स्पीडनं पळालो असेल, पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला मी 200च्या स्पीडनं पळणार आहे. तुम्ही सर्व